सोनू फडेताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते भरपूर आता 3 ते 4 वर्ष झालं शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतात. त्यामार्फत महिलांना खूप सपोर्ट करतात. आम्हाला खूप आनंद होतो की एखादी महिला आम्हाला पुढाकार घेऊन हे करा ते करा करते. आता जो बचत गटाचा कार्यक्रम आता सुरू करायचा आहे, सहकारी बचत गट, तो इतका आम्हाला आवडलाय ना मनापासून. आणि मी अध्यक्ष म्हणून आता खाजगी हात आहे, पण मला सहकारी बचत गटाचे अध्यक्ष व्हायचे आणि ते मी करणार. आणि मी इतकी जिद्दी आहे. मी सनेजमध्ये आत्ता जॉबला आहे. महिला खूप नाही का महिलांना सपोर्ट देत नाही, पण महिलांना सपोर्ट द्या. तुम्हाला पुढे यायचं असेल ना, तुम्ही महिलांसाठी टाळ्या वाजवा. का तर तुम्ही टाळी वाजवली ना, कुणीतरी तुमच्यासाठी टाळी वाजवेल. तुम्ही सपोर्ट द्या आणि प्रत्येक महिलांनी काही ना काही तुमच्या मार्फत समाजात आपलं देणं आहे. समाज आपल्यासाठी आहे. आपण समाजाचं देणं आहे. तुम्ही बाहेर पडा, फक्त चूलमूल करू नका. आणि प्रत्येक महिलेने बाहेर पडलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडता तो कॉन्फिडन्स माझ्यात आलेला आहे. जशा सोनू फडेताई बाहेर पडून त्या भरपूर कार्य करत आहेत, तसे मी पण बाहेर पडले आहे. आणि माझ्या मुली पण आता एक मुलगी आलेली आहे, ती पण BHMS करते डॉक्टरकीचं, एक ॲनिमेशनचं करते. मुलगा 10th आहे. आमच्या मुली आमचा अभिमान आहे. आणि जागतिक महिला दिनाचा भरपूर जयघोष होतो, पण घरातून जयघोष झाला पाहिजे. घरातून झाला पाहिजे. फक्त महिला दिन एक दिवस नसतो, पूर्ण वर्षभर महिला दिन साजरा झाला पाहिजे. फक्त एक दिवस महिला नाही का भरपूर कौतुक करतात, पण घरातून कौतुक झालं पाहिजे. आपली महिला म्हणजे घरातून आई असते, बहीण असते. प्रत्येक महिला आपण सन्मान दिला ना आपल्याला सन्मान भेटतो. प्रत्येक महिलेला सन्मान द्या. सन्मान दिला ना तुम्हाला सन्मान नक्की भेटणार. धन्यवाद. आणि भरपूर म्हणजे शासकीय माहिती जेवढी आम्हाला नव्हती ना, तेवढी तुमच्या वाढदिवसामार्फत आम्हाला भेटली. हे खूप छान वाटलं. आणि त्याबरोबर तुम्ही डॉक्टर मॅडमला बोलवलं, आता त्यांचं मला नाव माहीत नाही, ते पण कॅन्सरचं भरपूर प्रमाण वाढलेलं आहे. आणि ही काळाची गरज आहे. जी टेस्ट वगैरे आपला मोफत भेटतात. सरकारी दवाखान्यात भरपूर टेस्ट असतात, पण माहिती कुणापर्यंत जात नाही. आणि ती गेली पाहिजे, अशा माध्यमातून गेली पाहिजे की नाही का आपण थोडेसे कार्यक्रम करतो, पूजा वगैरे करतो, करा तुम्ही, पण जी सरकारी माहिती आहे ती महिलांपर्यंत सर्व जणांपर्यंत पोहोचली पाहिजे. धन्यवाद.